जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। भगवत्पूज्यपाद शंकराचार्य भगवान की जय। सध्या आपली ब्रह्मसूत्राच्या दृष्टीने पार्श्वभूमी चालू आहे, कारण कशाकरता ब्रह्मसूत्र हे आपल्याला जर आपण सुरूच केलं ब्रह्मसूत्र तर ते कळणार नाही. अशा ह्यानी की एक विषय समजून घ्यायचा आहे तर त्या विषयाच्या सुरुवातीपासून बघायला पाहिजे. ब्रह्मसूत्रामध्ये आता आपण परवाच्या दिवशीपासून ज्या मूलभूत भूमिका आहेत, ज्याची तुलना किंवा ज्याचा विचार ब्रह्मसूत्रामध्ये केला जातो तो विषय आपण सुरू केला. त्याच्यामध्ये प्रमाणं, प्रत्येकाने प्रमाणं कशी घेतली आहेत ते आपण बघितलं. त्यानंतर आपण ज्ञानाचं प्रमाण पाहिलं. हे कशा करता, हे सगळं चाललं आहे ज्ञानाकरता. हा विषय जो आहे तो ज्ञान कशाचं, या जगाचं, माणसाचं, ह्या सृष्टीचं, या विश्वाचं, त्याच्या मागच्या हेतूचं, सर्व प्रकारांनी विषय ज्ञानाचाच आहे. आणि ज्ञान करून घेताना आपण प्रत्येकजण आपापल्या परीने त्या ज्ञानाच्या विषयाला सामोरे जात असतो किंवा तिथपर्यंत जाऊन पोचत असतो आणि विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर आता तो कसा करतो, तर ज्ञान जे आहे ते आपल्याच ठिकाणी आपलं प्रकटीकरण करायला समर्थ आहे आणि ते त्याच्या ठिकाणी प्रकटीकरण करतं. ज्ञानाकरता बाहेर जावं लागत नाही ते समजून घ्यायला. अशी जेव्हा स्थिती मान्य केली जाते, कशी, तर जसं माऊलींनी म्हटलं आहे, स्वसंवेद्या, स्वतःच्याच ठिकाणी जो संवेद्य आहे, वेद्य जाणणे, संवेद्य सम्यक वेद्य, सर्व अंगांनी जाणणे, स्वसंवेद्य स्वतःच्या ठिकाणी आपल्याला सर्व अंगांनी जाणणे. आपण पण आपल्या ठिकाणी कोणताही विषय आपल्याच ठिकाणी सर्व अंगांनी जाणतो. म्हणजे जे ज्ञान होतं एखाद्या वस्तूचं, मला बाहेरच्या, आता बाहेरच्याच आहे, कारण आपलं ज्ञान भ्रमितच ज्ञान आहे. भ्रमज्ञानामध्ये आपल्याला काही यथार्थ ज्ञानात आपण नाही आहोत. आपण आहोत त्याच्यामध्ये भ्रमाचं स्वरूप आहे ज्ञानाचं. त्यामुळे हा जो भ्रम आहे तो भ्रम कसा, त्या भ्रमाचं स्वरूप काय, आम्हाला जे त्या भ्रमाचं ज्ञान होतं ते नेमकं काय आहे, म्हणजे भ्रम कशाबद्दल. जसं आपण घरामध्ये म्हणतो की अगं तू त्यांना पुष्कळ चांगलं समजते, पण काही ते लोक चांगले नाही आहेत हो, केव्हा ना केव्हा तरी तुला अनुभव येईल तेव्हा तुझा भ्रमनिरास होईल. याचा अर्थ काय, व्यवहार आहे. व्यवहारामध्ये एखादी व्यक्ती जेव्हा व्यवहार करत असते तेव्हा तिचा व्यवहार जो आमच्या प्रत्ययाला येत असतो
तो व्यवहार आम्हाला जसा प्रत्ययाला येतो त्याप्रमाणे आपण त्या व्यक्तीच्या विषयीची मतं बनवतो. आणि जेव्हा तो व्यवहार तसा राहत नाही तेव्हा मग आपल्या लक्षात येतं किंवा आपल्याला वाटतं की अरे काहीतरी गडबड आहे. आणि त्यामुळे आपल्याला आता जे वाटत होतं तसं नक्की नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो सुद्धा खरंच आहे, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आमचा अगदी भ्रमनिरास झाला बरं का. या बाबतीमध्ये भ्रमनिरास म्हणजे आम्ही जो विचार केला तो विचार योग्य नव्हता. आम्ही कुठल्या तरी भ्रमात होतो. म्हणजेच काय, ते जे ज्ञान आहे ते एक तर कधीतरी अपूर्ण होतं किंवा कधीतरी विपरीत होतं किंवा कधीतरी आमच्या समजण्याच्या पलीकडे होतं किंवा काहीतरी गृहीतकृत्य आम्ही आमच्या मनात धरली आहेत आणि आम्ही ती गोष्ट त्या दृष्टीने पाहतोय की मग आपल्याला त्या व्यक्तीचे दोष पण दिसत नाहीत, आपल्याला ती परिस्थिती प्रतिकूल झाली आहे असं पण वाटत नाही. असं जे घडत जातं, हे जे घडणं आहे, या घडण्याला आपल्याकडे असं म्हटलं आहे की हा भ्रम आहे. तत्त्वज्ञानाच्या भाषेत आपल्याकडे सांगितलं आहे की हे भ्रमाचं स्वरूप आहे. हे भ्रम कोणाचा आहे, कशाचा आहे? सगळ्याचाच आहे, सगळ्याच गोष्टीचा आहे. आपल्या जीवन जगण्याचं आहे. जीवन जगतानासुद्धा आपण कोणत्याही गोष्टीचा 100% यथायोग्य विचार करू शकत नाही. आपण म्हणतो नाही वाटलं होतं असं होईल म्हणून, पण ठीक आहे बदलावं लागलं आपल्याला, बदललो, ठीक आहे. म्हणजे अशा गोष्टी घडत जातात की जगामध्ये जीवनातले जे अनुभव आहेत त्या अनुभवात सुद्धा माणसाला बदलत जावं लागतं. आणि लक्षात येतं की जी गोष्ट आपण स्वीकारली होती, जी आपण जशी समजली होती ती तशी नाही आहे. जगाचा अनुभव घेतो, मनुष्य व्यवहार करतो, कुठे सामाजिक कामं करतो, कुठे धार्मिक संस्थांमध्ये कामं करतो, कुठे नोकरी व्यवसायातली कामं असतात, कुठे आसपासच्या लोकांच्या बरोबर येणारे संबंध असतात, अनेक गोष्टी असतात की ह्या का विचारात घ्यायच्या हे समजून घ्यायला सोपं आहे. कोणत्याही वस्तूकडे पाहिलं आणि आपल्याला भ्रम झाला हे एकदम आपण मान्य करू किंवा करणार नाही. आता माझी दृष्टी आहे, चष्मा जवळचा लावला आहे कारण ते वाचायला आणि पुन्हा तो दुसरा चष्मा नको काढा आणि घाला म्हणून. आता ह्या चष्म्याने जेव्हा मी समोर पाहते तेव्हा मला काही नीट दिसतच नाही. म्हणजे जे दिसेल तो भ्रमच आहे ना. आत्ता मला जे त्या खोलीतलं दिसतं आहे माहीत नाही नेमकी वस्तू काय आहे, पण मला दिसतं आहे तसं आहे. या जगाकडे आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळी त्या जगाकडे पाहताना आम्ही जी एक काही विशिष्ट दृष्टी घेतली आहे ती दृष्टी नेहमी सत्य, योग्य, यथार्थ असेलच असं नाही आहे. ती दृष्टी आपल्याला योग्य ज्ञान देईलच असं नाही. मग आता हे कशाकरता हे सगळं तत्त्वज्ञान? हे सगळं तत्त्वज्ञान या जगाकडे प्रत्येकजण आपली भूमिका मांडतो की या जगाकडे आपण कसं पाहायला पाहिजे. आता जसं एखादा माणूस तर आता आम्ही काहीतरी बोलतो, प्रवचन करतो म्हणून लोकांचा असा एक गैरसमज असतो की यांना पुष्कळ काही माहिती आहे. मग लोक विचारतात, अहो काय हो, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल म्हणजे प्रत्येकाचीच आपली आपली एक एक मतं असतात. पण माणूस का विचारतो? त्याला वाटतं यांनी बरंच काहीतरी वाचलेलं आहे, त्याच्यातून यांचं काही वेगळं मत बनलेलं असलं तर आपल्याला ते मत कळेल. असंच आहे, कुणीतरी काहीतरी आपल्या बाजूनी एखाद्या विषयावर चिंतन करत असतो आणि ते जे चिंतन आहे त्या चिंतनातून ज्ञान कसं समजावं, त्या ज्ञानाच्या आकलनाची प्रक्रिया लोक आपल्या ठिकाणी निर्माण करतात. ती जी अशा प्रकारांनी जगाकडे पाहावं. जग असं आहे हो की मग आपण त्या संप्रदायात गेलो, त्या पद्धतीने विचार केला तर आपण त्या विचारांना सहमती देतो आणि आपण म्हणतो ठीक आहे, हे तत्त्वज्ञान आहे ना, ते ह्या बाजूनीच समजून घेतलं पाहिजे किंवा हा विषय आपल्याला असा कळला पाहिजे, कळून घेतला पाहिजे. आता इथे तो जो विषय म्हणजे आता ब्रह्मसूत्राकरता किंवा तत्त्वज्ञान समजून घेण्याकरता ज्या विषयांकडे आपल्याला जायचं आहे ते विषय आपण गेल्या वेळपासून पाहतोय की ब्रह्मसूत्रातलं एक एक अधिकरण आलं की ते अधिकरण कशाशी जोडलेलं आहे, यातल्या कशाशी तरी जोडलेलं असतं आणि ते अधिकरण आपण विचार केलेल्या तत्त्वज्ञानाचा, भूमिकेचा एक तर ते निराश करतं. आणि हे कशा करता? तर ब्रह्मसूत्राला एक गोष्ट सिद्ध करायची आहे की या जगाचं जन्माद्यस्य यतः, या जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं जे कारण आहे ते ब्रह्म आहे. तर ते ब्रह्म हे कारण आहे, हे कसं सगळ्यांना समजावून सांगायचं?
तर ते समजावून सांगण्याकरता एक विचार केला आपण. पहिल्या दिवशी असं बोलून झालं आहे आपलं एक तो भाग. आणि ब्रह्म या जगाचं कारण आहे का नाही याच्यावरती अनेकांनी अनेक प्रकारांनी चर्चा केलेली आहे. चर्चा काय केली आहे अनेक प्रकारांनी, म्हणजे कोणी म्हणाल नाही हो हे ब्रह्म वगैरे काही असत नाही, आम्ही सांगतो त्याप्रमाणे बघा, की मग कोणीतरी आपली भूमिका म्हणतो. दुसरा म्हणतो नाही हो तुम्ही म्हणता असं नाही आहे, आमची अशी भूमिका आहे, आम्ही जग जाणून घेण्याची ही पद्धती अवलंबली आहे, की तो त्याची भूमिका सांगतो. अशा प्रकारे भिन्न भिन्न भूमिका उभ्या राहतात. आणि या जगाचं जे दर्शन आम्हाला घडत असतं त्या दर्शनाचं यथार्थ रूप काय आहे ते तुम्हाला असंच घडलं पाहिजे, हेच बरोबर आहे, तेच तुमच्या कल्याणाचं आहे, तेच तुम्हाला ज्ञान देणार आहे, असा सांगणारा जो प्रत्येक तत्ववेत्ता असतो तो त्याची भूमिका मांडत असतो. त्या भूमिका कशा आणि किती त्याच्याबद्दल आता आपण बघणार. की आपल्याला जे भ्रम होतो किंवा हे जग आपण ज्या भूमिकेतून पाहतो ते निश्चितपणे जगाचं जे मूलभूत स्वरूप आहे ते आपल्या प्रत्ययाला कधीच येत नाही. कुणी कितीही हुशार शहाणा असला तरी तो काही दावा करू शकत नाही की मला हे जग यथार्थतेने समजतं, असं होत नाही. आणि म्हणून त्याच्याकरता असं म्हटलं आहे की ख्यातिवाद. ख्यातिवाद याचा अर्थ काय? ख्याती म्हणजे ज्ञान. गेल्या वेळी आपण सुरुवात केली होती. ख्याती प्रख्याती आपण शब्द म्हणतो ना की हे गृहस्थ या गोष्टी करता किंवा यामधून ते प्रख्यातीस आले. प्रख्यातीस आले म्हणजे काय? नावारूपाला आले. ख्याती म्हणजे ज्ञान. या गृहस्थांचं ज्ञान झालं आम्हाला प्रसिद्धीच्या रूपाने. ते कसं झालं? प्रकर्षाने झालं, म्हणून ते प्रख्यातीला आले, म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्यातला जो ख्याती शब्द आहे तो ख्याती शब्द ज्ञानवाचक आहे. आणि तो ज्ञान आहे, ज्ञानवाचक शब्द जो आहे त्याच्यापुढे वाद, म्हणजे जसा मार्क्सवाद आहे, जसा इस्लामवाद आहे, जसा समाजवाद आहे, जसा हिंदूवाद आहे किंवा हिंदुत्व आहे, हे जसे शब्द आहेत एक एक भूमिका स्पष्ट करणारे. आणि तसाच हा ख्यातिवाद आहे. ख्यातिवाद म्हणजे इझम, वाद म्हणजे इझम, आणि ख्याती म्हणजे ज्ञान. ज्ञान समजून घेण्याकरता स्वीकारलेली भूमिका त्याला ख्यातिवाद असं म्हणायचं. त्याच्यामध्ये बौद्धांनी एक भूमिका स्वीकारली. आता प्रत्येकाचं उदाहरण घेत आपण पुढे जाऊ, म्हणजे आपल्याला ज्या ख्यातिवादाला मान्य करून जायचं आहे. आपण कोणाला मान्य करणार? जी ख्याती आपल्याला पटेल, जी ज्ञानाची किंवा जो ख्यातिवाद आपल्याला पटेल त्या भूमिकेतून, त्या मार्गाने. कारण आपल्याला कसं जायचं हे कळायला पाहिजे किंवा आपल्याला पटायला पाहिजे. त्यातलं बौद्धांना काय वाटलं? बौद्धांनी असं म्हटलं आहे की आमची असत ख्याती आहे. का बरं असं म्हटलं असत ख्याती? कारण असत म्हणजे जे सत नाही ते, बिलकुल जे सत नाही. बौद्धांच्या मते काय? आत्तापर्यंत आपण अनेक वेळा विचार केला की बौद्ध काय म्हणतात? सर्वम क्षणिकम, सगळं क्षणभंगूर आहे. आता सगळंच जर क्षणभंगूर आहे आणि सर्वम दुःखम, सर्वच दुःखकारक आहे, तर ते सांगतात की ह्या जगामधली प्रत्येक वस्तू खोटी आहे. या जगातल्या कोणत्या वस्तूला त्याला शाश्वतताच नाही आहे. कारण का? ते क्षणभंगवाद मानतात. म्हणजे प्रत्येक क्षण आहे तो नाशाचाच आहे असं मानतात, की प्रत्येक क्षण म्हणजे नाश आहे. आता प्रत्येक क्षण म्हणजे नाश आहे तर दुसरा क्षण म्हणजे काय? निर्मिती आहे. प्रत्येक क्षणालाच जर नवीन निर्माण होत आहे तर ते काय? ते सत आहे का? ते टिकणारं आहे का? ते शाश्वत आहे का? नाही. ते म्हणतात हे जग शाश्वत नाहीच आहे. म्हणून आमची ख्याती, आम्ही जगाला काय समजतो? आम्ही ह्या जगाला असत समजतो, या जगाला आम्ही खोटं समजतो. याला काय म्हटलं आहे? असत ख्याती. त्याच्यानंतर दुसरा विचार आपल्याला जर म्हणायचा तर तो दुसरा असा आहे की काही वेळा मनुष्य ज्या कल्पना आपल्या मनामध्ये करतो त्याच कल्पनेने त्याला समोरची वस्तू दिसते, आणि त्याला आत्मख्याती असं म्हटलं आहे. की समोरच्या माणसाबद्दल, समोरच्या वस्तूबद्दल, दिसणाऱ्या काही एखाद्या दृश्याबद्दल, घडणाऱ्या काही घटनेबद्दल. आता बॉडी लँग्वेज आहे मनुष्याची, प्रत्येकजण दुसऱ्या माणसाला पाहत असतो, पण प्रत्येकाचं त्या माणसाला बघितल्यानंतर जी बॉडी लँग्वेज आहे असं म्हणतो, तो म्हणतो नाही हो मला वेदाधी शिष्टच वाटला, असं एक माणूस. दुसरा म्हणतो नाही हो अगदी सरळ आहे मनुष्य, मला भोळाच वाटलं. म्हणजे दोन टोकं झाली ना.
एकाला शिष्टच वाटला, एकाला भोळाच वाटला. आपल्या मनात जे असतं ते आपण नेहमीच समोरच्या माणसावरती आरोपित करत असतो. जेव्हा माणूस गोष्ट समजून घेताना आता हे सगळं काय आहे, समजून घेणं काय आहे? ज्ञान आहे. आम्हाला या जगाचं होणारं ज्ञान आहे. लक्षात एकच घ्यायचं की ही ब्रह्मसूत्र आमच्याकरता काय करतायत किंवा आम्हाला कोणता विषय समजावतायत. कारण ब्रह्मसूत्र हे न्यायप्रस्थान आहे, हे तर्कप्रस्थान आहे. तर्काने प्रत्येक गोष्ट इथे समजून घ्यायची आहे. आणि त्यामुळे हा जो तर्क आहे तो कशाबद्दलचा आहे? जगात रोज वावरतानाचा आहे, जग पाहतानाचा आहे, परमेश्वराकडे पाहतानाचा आहे. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की आपल्या मनामध्ये ज्यावेळी असं वाटतं की देव माझं काहीतरी बरं करील, असं म्हणून जेव्हा देवाकडे बघतो तेव्हा म्हणतो, देवा तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, तूच खरा आणि काय करणार आहेस ते तूच करणार आहेस. आणि समजा तसं घडलं नाही, आपल्या मनाविरुद्ध झालं की माणूस म्हणतो देवात काही अर्थ नाही आहे, द्या सोडून त्याला. म्हणजे काय? देव कसा आहे स्वतंत्रपणे हे आम्ही जाणतच नाही. आम्ही आमच्या मनातले जे विचार आहेत ते आम्ही त्यांच्यावरती आरोपित करतो आणि त्या गोष्टीला आपण आत्मख्याती असं म्हटलं आहे की आपल्याला जे वाटलं त्याच पद्धतीने जगाचं ज्ञान करून घ्यायचं. त्याच्या पुढे जी आहे ती जगाकडे पाहण्याची रीत सत्ख्याती. सत म्हणजे आता हे सगळे तत्त्वज्ञानातला जर एखादा दृष्टांत घेतला तर उन्हामध्ये एखादी जर शिंपी पडली आहे तर त्या शिंपीवरती जे सूर्याचे किरण पडलेत त्या किरणांच्यामुळे त्याच्यावरती चांदीसारखं दिसतं आहे आणि तो जणू काही ते चांदीचीच वस्तू पडली आहे आणि ती चकाकते आहे असं आम्हाला वाटतं. आता माणूस म्हणतो की अहो इथे काहीतरी चांदीची वस्तू पडली आहे. तो जातो पुढे जाऊन बघतो, तो म्हणतो काही नाही आहे, हा शिंपला आहे. तर त्याला त्या शिंपल्याचं ज्ञान नंतर होतं, पण त्यावेळी काय वाटतं की ही चांदी आहे. आता ही सत्ख्याती काय? त्या शिंपल्यामध्ये कुठेतरी चांदीचा अंश आहे म्हणून सूर्याचा किरण पडला की त्या शिंपल्याला तो चांदीचा आहे असं आपल्याला वाटतं. आता हे काय? त्यातला जो सत भाग, सत म्हणजे चांदीच्या जवळ जाणारा भाग. चांदी ज्या गुणधर्मांनी युक्त आहे त्या गुणधर्मांच्या जवळ जेव्हा तो शिंपला जातो त्यावेळी काय होतं? त्यावेळी आपल्याला तो शिंपला चांदीसारखा दिसतो. आभासच आहे ना, वरून सूर्याचे किरण पडलेत आणि तो शिंपला आम्हाला चांदीसारखा दिसला. तर त्याला जे दिसलं त्याला खोटं नाही म्हणायचं, जे दिसलं ते खरंच आहे असं म्हणायचं. असं जेव्हा माणूस म्हणतो की व नाही अहो तसं दिसलंच आहे, ते समजा मृगजळ आहे, खूप लांबून पाहतो आहे, आम्हाला ते मृगजळ दिसलं, पाण्यासारखं दिसतं आहे. अहो तुम्ही नाही काय म्हणता, डोळ्याला दिसलं आहे ना, दिसलं याचा अर्थ त्याच्यात पाणी आहेच कुठेतरी. ते जेव्हा दिसतं आहे तेव्हा त्यात पाणी आहे. म्हणजे जगामध्ये जे भासतं हे कशा करताय? आपण पुढे तत्त्वज्ञान बघायला लागू तेव्हा आपल्याला कळेल की आचार्यांनी कशाला मिथ्या म्हटलं आणि इतर आचार्यांनी कशाला सत्य म्हटलं. मिथ्यात्व किंवा मायावाद आम्हाला मान्य नाही असं का म्हटलं? ह्या सगळ्या गोष्टी आता नाहीत, आता आपण फक्त त्यांचे मुख्य भाग बघत पुढे चाललो आहे. तर रामानुजाचार्य म्हणतात सत्ख्याती मानली पाहिजे, सत, कारण ते दिसलं आहे तसं. आता वास्तविक पाहता घडणाऱ्या सगळ्याच घटना आपण सांगतो. शंकराचार्यांची कथा पलायनमापी मिथ्या सांगतोच ना कथा. पलायनमापी मिथ्या आपण उदाहरण म्हणून सांगितलं, पण रोज जेवतो हे काही मिथ्या नाही, पोट भरतं हे काही मिथ्या नाही, लहानाचे मोठे होतो हे काही मिथ्या नाही, वय वाढत जातं हे काही मिथ्या नाही. मग ते म्हणतात हे जे दिसतं आहे हा मनुष्य आता तब्येतीने चांगला होता हो कालपर्यंत, आज एकदम काय झालं, कुठं पडले, काय लागलं, खोक पडली, काय अवस्था झाली हो तुमची, आता ही गोष्ट खोटी आहे का? ते म्हणतात ही मिथ्या नाही आहे, ही गोष्ट खरी आहे, हे वास्तव आहे, हे असं काल होतं आज नाही, ही जी घडलेली घटना आहे, जे दिसतं आहे ते तसं नाही, हे वेगळं आहे. त्याचं कारण असं आहे, तो जो परिणाम आहे ते जे दृश्य आहे, अहो यांना काय झालं, काही झालेलं नाही, सगळं ठीक आहे, असं नाही होऊ शकत. ते म्हणतात की ज्याला तुम्ही असत्य म्हणून मिथ्या म्हणून टाळता ती वस्तू टाळता येत नाही, त्यात त्याचं काहीतरी सत्यांश आहे. का सत्यांश आहे? सत्ख्याती का? मृगजळाला सत्य का मानायचं? कारण तो जळाचा जो आभास आहे
तो कुणामुळे निर्माण झाला? पंचमहाभूतांमुळे. पंचमहाभूतांच्यामध्ये हे सगळं दडलेलं आहे आणि त्यामुळे आत्ता जल आहेच. त्या पंचमहाभूतात जल आहे, त्यात पृथ्वी आहे, त्याच्यामध्ये अग्नी आहे, वायू आहे, आकाश आहे, हे पाचही आहेत. आत्ता ह्या क्षणी काय झालं? प्रत्यक्ष जल दिसत नसेल, पण त्या जलाचा जो अंश आहे त्या अंशाने तो आभास निर्माण केला आहे. आणि त्या अंशाने जर तो आभास निर्माण केला आहे तर तिथे तुम्हाला जल नाही असं म्हणता येणार नाही. जलाचे गुणधर्म प्रकट झालेत. जलाचे गुणधर्म जर प्रकट झालेत तर याला तुम्ही असत्य मानू शकत नाही. जे डोळ्यांना दिसलं ते सत्य आहे. हे डोळ्यांना दिसलं हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. हे काय झालं? हे ज्ञानाचं प्रमाण झालं. म्हणजे प्रत्येक आचार्य, प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक शास्त्रज्ञ जेव्हा जगाकडे पाहतो आणि हे जग कसं आहे हे सांगायचा प्रयत्न करतो, त्यावेळी तो आपली आपली एक भूमिका मांडत असतो. तर ही जी भूमिका आहे, ख्याती म्हणजे ज्ञान, सत म्हणजे खरं, जे दिसलं ते खरं वाटलं किंवा ते खरं वाटावं किंवा ते वाटलं पाहिजे किंवा न पाहिजे हा भाग नाही आहे, ते आम्ही स्वीकारतो. हे जास्त उत्तम की ते जसं दिसलं आहे तसं स्वीकारावं, स्वीकारलं गेलं पाहिजे असं आम्हाला नक्की वाटतं. त्याच्या पुढे आता विपरीत ख्याती. विपरीत ख्यातीचा विचार योगदर्शनाने केला आहे. योगदर्शनाने म्हटलं आहे की मनुष्याला काय विपरीत ख्याती होते? तर पुरुष आणि प्रकृती हे दोघे आहेत. योगदर्शनाच्या दृष्टीने पुरुष वेगळा आहे, प्रकृती वेगळी आहे. प्रकृती स्वतंत्र आहे. त्या प्रकृतीने हे सगळं जग निर्माण केलं आहे. तर प्रकृतीने निर्माण केलेलं हे सगळं जग आणि त्याच्यापासून अलिप्त असणारा पुरुष ह्या वास्तव आहेत योगदर्शनाच्या दृष्टीने. पण ते वास्तव वाटतच नाही माणसाला. तो पुरुष आपल्या देहाबरोबर व्यवहार करतो कारण तो पुरुष सुखी होतो. आता मी पुरुष नंबर 1, तर मला आनंद आहे, मला दुःख आहे, माझं डोकं दुखतं, माझं अंग दुखतं, मला गावाला जायचं आहे, मला बरं वाटतं आहे, मला भूक लागली, मला झोप येत नाही. हे सगळं काय आहे? हे सगळं तो पुरुष आपले सगळे भाव सांगतोय आणि ते व्यक्त करतोय. आता पुरुष नंबर 2 योग म्हणतो की सगळे पुरुष एक आहेत. वेदांत म्हणजे शंकराचार्य असं कृपा करून मनात ठेवायचं नाही. आत्ता चालला आहे विषय ब्रह्मसूत्राचा, तो वेदांताचे अनेक विचार त्याच्यामध्ये जे आहेत त्या सर्व विचारांचं मंथन काय होतं असा हा खरा विषय आहे. की त्याच्यातून काय निघतं, हे प्रत्येकजण काय वेगळं वेगळं मांडतात, हे असं का मांडतात, त्या मांडण्याच्या मागचा हेतू काय, आणि प्रत्येकजण खरा का खोटा, किंवा त्याचं ज्ञान किती मर्यादेपर्यंत आहे. विचार करायला आपल्याला भरपूर जागा आहे की हे टिकाऊ आहे का नाही आहे, हे टिकतं का नाही टिकत, हा विचार पटतो का नाही पटत. या सगळ्याला आपल्याला पुष्कळ तारतम्य आणि याचा विचार करून जे मान्य होईल ते स्वीकारणं आपल्याला शक्य आहे आणि आपण करू शकतो. तर इथे त्यांनी सांगितलं की मनुष्याला मी दुःखी, मी सुखी, माझं असं झालं, माझं तसं झालं, असा प्रत्येक म्हणतो, तो प्रत्येक पुरुष म्हणतो. म्हणजे आपण प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी अनुभव घेतो. प्रकृती सगळ्यांना सारखी आहे, ती सगळ्यांना सगळं दाखवते. कुणाला सुखाचे प्रसंग आहेत, कोणत्या वेळी दुःखाचे प्रसंग आहेत. असं सगळं जे काही अनुभवत असतो ते अनुभवताना जो अनुभव घेतो त्याला त्यांनी असं म्हटलं आहे की ही विपरीत ख्याती आहे. विपरीत म्हणजे जसं नाहीच आहे. त्या पुरुषाचा या प्रकृतीच्या व्यवहाराशी काही संबंध नाही. तो पुरुष पूर्ण वेगळा आहे, ही प्रकृती पूर्ण वेगळी आहे. हे आहेत कुठे एकत्र. उलट आपल्याकडे सगळं तत्त्वज्ञानाची उभारणी कशावर आहे, तो आपल्या ब्रह्मसूत्राचा विषय नाही, पण तत्त्वज्ञानाची उभारणी ही चैतन्य आणि जड एकमेकांशी कसे जोडले जातात. कारण आपल्या देहात चैतन्य आहे आणि आपला देह जो पांचभौतिक आहे हा जड आहे. कारण हा केव्हाही पडणार आहे, हा केव्हाही जाणार आहे. परंतु याच्यामधलं जे चेतन तत्व आहे ते तत्व कायम आहे. मग हे चेतन तत्व ह्या जड तत्वाच्या बरोबर कसं जोडलं जातं, ही जोडणी हा वेदांताचा विषय आहे.
तो थोडासा येईल. आपण प्रत्येकाचं तत्त्वज्ञान जेव्हा बघू, रामानुज, वल्लभ किंवा माधव, हे सगळं बघताना आपल्याला कळेल. परंतु आत्ता आपला काय विषय आहे? आत्ता आपला विषय ज्ञानाचा आहे की भ्रम कोणता आहे. योगशास्त्रकार म्हणतात किंवा योगदर्शनकार म्हणतात की भ्रम आम्हाला असा आहे की ही प्रकृती आणि हे पुरुष जणू काही एकत्र जोडलेच गेलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला होणारे सगळे जे त्रास आहेत ते त्रास आम्ही भोगतोय. हा त्यांचा एक विषय झाला. याला त्यांनी विपरीत ख्याती असं म्हटलं आहे की केव्हा कैवल्याचं ज्ञान होईल, केव्हा केवल स्थिती प्राप्त होईल. योगशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा त्या पुरुषाला ज्ञान होईल. सांख्यदर्शनाचा विषय जेव्हा आपण मांडू तेव्हा येईलच त्याच्यामध्ये. सांख्यदर्शनात त्यांनी असं म्हटलं आहे की ती प्रकृती जी आहे ती आंधळी आहे आणि तो पुरुष जो आहे तो पांगळा आहे. त्यामुळे ती प्रकृती चालते आहे कारण तिला पाय आहेत, ती चालू शकते, आणि या पुरुषाला डोळे आहेत, तो तिच्या खांद्यावर बसलाय कारण तो पांगळा आहे. त्यामुळे प्रकृती चालत राहते आणि पुरुष तिला रस्ता दाखवत राहतो. का? कारण त्याला त्या प्रकृतीतलं जे आवडतं ते मिळावं म्हणून. आपण असेच धावतो की नाही? आज मला या माणसाची आठवण झाली, चला आज त्यांच्या घरी जाऊन येऊ. आज हा पदार्थ खावासा वाटला, चला आज आपण तो खाऊ. म्हणजे प्रकृतीच्या खांद्यावर कोण बसलो आहे? आम्ही, आमच्यातला पुरुष. आणि तो त्या प्रकृतीला तिकडे वळवतो. आपल्याला जर असं वाटलं आज हे घरी खाणं काही शक्य नाही, चला हॉटेलमध्ये जाऊ, आज अगदी खायची लहर आली आहे, चला जाऊया आणि खाऊच या. म्हणजे ती प्रकृतीला घुमवतो कोण, फिरवतो कोण? पुरुष. आणि तो त्या प्रकृतीकडनं मला सुख किंवा दुःख मिळवायचं आहे ही धारणा अंतःकरणामध्ये ठेवतो. ज्यावेळी पुरुषाला कळतं की अरे या प्रकृतीचा आपल्याशी काही संबंध नाही आहे, ही प्रकृती सारखी निर्माण होत राहते, ती संपत जाते, ती व्यवहार करते, म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हे तिन्ही तिच्या बाबतीमध्ये घडत राहतं. आपण उदासीन आहोत, आपण निर्लेप आहोत, आपण ह्याच्यापासून बाजूला आहोत, असं ज्या क्षणी पुरुषाला कळतं त्या क्षणी सांख्य म्हणतात काय होतं? ही प्रकृती आहे ती लाजून निघूनच जाते, त्या पुरुषासमोर थांबतच नाही. का? कारण आता या प्रकृतीचं त्याला प्रयोजनच उरत नाही. या दृश्य जगताचं त्याला काहीच प्रयोजन राहत नाही. कारण त्याला कळलं आहे हे प्रकृती हे आपल्या जीविताचं उद्दिष्ट नाही आहे, प्रकृती हे आपल्या सुखाचं साधन नाही आहे. मग आपण कसे आहोत? आपण कोण आहोत? आपण केवल आहोत, आपण केवल चैतन्य आहोत, आपण केवल स्वरूप आहोत. म्हणून त्या केवलतेचा अनुभव म्हणजे काय होतं? कैवल्य. प्रत्यक्ष अनुभव जो निर्माण होतो म्हणजे कर्म आणि जसं कर्तव्य तसं केवल आणि कैवल्य, की ती जी कैवल्य ही स्थिती आहे, कैवल्य हा अनुभव आहे, कैवल्य हा पदार्थ आहे. तो पदार्थ त्या पुरुषाला कळला, त्याला त्याचं मूळचं स्वरूप कळलं, त्यांनी सोडून दिलं. म्हणजे काय झालं? विपरीत ज्ञान सुटलं. म्हणजे आता हे आपण का बघतो आहोत? प्रत्येकाने आपापल्या परीने एक एक भूमिका उभी केली आहे बघा, की जगाकडे कसं बघायचं. प्रत्येकजण आपली भूमिका मांडतोय. त्या भूमिकेमध्ये यांनी सांगितलं की जगाला विपरीत समजा. त्यानंतर आपण अद्वैतामध्ये आलो समजा. तर अद्वैतामध्ये काय म्हटलं त्यांनी सांगितलं की अहो कोणती वस्तू पाहिली तर ती बौद्ध म्हणतात त्याप्रमाणे असत म्हणावी का? असत म्हणता येत नाही. त्या वस्तूला सत म्हणावं का? सत म्हणता येत नाही. म्हणजे उदाहरण कोणतं घेतलं आपण कायम लक्षात ठेवलेलं, रज्जूवरती सर्प. आता तो रज्जू आहे, त्याच्यावरती सर्प भासल्यावर असत म्हणावं का? घाबरलो, तसंच दिसलं सर्पासारखं, त्याचे सगळे परिणाम देहावर आले. तोंडात बोबडी वळली, साप 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 म्हणता येईना अशी अवस्था आली, घाम फुटला. म्हणाले हे सगळं सत म्हणावं तर तिथे साप आहे का? नाही आहे. म्हणजे असत म्हणावं का त्याला काहीच म्हणता येत नाही. त्याला सतही म्हणता येत नाही आणि त्याला असतही म्हणता येत नाही. म्हणून ते काय आहे? ते अनिर्वचनीय आहे. म्हणून या जगाचं वर्णन जर करायला निघालो आम्ही की हे जग कसं आहे
तर त्यांनी असं म्हटलं आहे, अद्वैत शंकराचार्य काय म्हणतात की हे जे जग आहे हे अनिर्वचनीय आहे, त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही. त्याच्याबद्दल त्याला ना सत म्हणता येतं ना त्याला असत म्हणता येतं. मग आपण अगदी आधी जेव्हा मायेचा विचार केला तेव्हा आपण काय म्हणालो की माया ही अनिर्वचनीय आहे. माया आहे म्हटलं तर आहे का? तर नाही आहे. माया नाही म्हटलं तर नाही आहे का? आहे. म्हणजे मायेचं वर्णन करताना ती आहे म्हटलं तरी वर्णन होत नाही, ती नाही म्हटलं तरी वर्णन होत नाही. मग शंकराचार्य काय म्हणतात, ही माया जी आहे ती अनिर्वचनीय आहे. मग हा अनुभव कसा आहे? अनिर्वचनीय आहे. म्हणून ही ख्याती कोणती आहे? अनिर्वचनीय आहे. ख्याती कशाकरता सांगितली आपण? हे ज्ञान कशाकरता बघितलं आपण? आम्हाला भ्रम आहे. आम्ही कोणत्या भ्रमात बसलो आहे आत्ता? त्या भ्रमाप्रमाणे आम्हाला ज्ञान होईल. ते काही प्रत्येक वेळी अनिर्वचनीयच ख्याती असेल असं नाही. आता आपल्याला समोरचा मनुष्य दिसतोय, त्या माणसांच्या कपड्याचा रंग आम्हाला कळतोय, ते खाली बसलेत का खुर्चीवर बसलेत आम्हाला कळतं आहे, त्यांनी चष्मा लावला आहे का चष्मा लावला नाही आम्हाला कळतं आहे. मग हे जे कळतं आहे हे काय सत्य नाही आहे का? सत्य आहे. मग त्यावेळी आपण अहो मी जे काय बघितलं ते काय खोटं होतं का? नाही. मग काय होतं? सत्ख्याती. त्यावेळी मी काय म्हणेन की मी जे पाहिलं आहे ना ते बरोबरच आहे. कुणी जर विचारलं मग तुम्ही जर त्यांना पाहिलं होतं तर ती वस्तू जेव्हा गेली तिथून त्यावेळी ते काय करत होते ते तुम्हाला कळलं का? आपण म्हणू नाही बा ते तिथे वावरत होते. तुम्ही CCTV लावा ना, त्याच्यावर कळेल तुम्हाला. कारण आता का? कारण आता मला कळत नाही आहे. आता ते काय करतायत, त्यांचा व्यवहार काय आहे हा मला समजत नाही आहे. जेव्हा मला व्यवहार समजत नाही तेव्हा काय होतं, मला त्या सतपाशी पोचता येत नाही. म्हणून मला असत्ख्याती म्हणायचं आहे का? आपण म्हणू नाही बा मी तसं काही सांगू शकत नाही. म्हणजे सत पण सांगू शकत नाही, असत पण सांगू शकत नाही. म्हणजे काय होतं? अनिर्वचनीय आहे, मला कळत नाही आहे. तसंच आता तीच व्यक्ती आहे, त्याच व्यक्तीच्या विषयी आपण पाहिलं तर चांगले बसले आहेत, अमुक झालं आहे तमुक झालं आहे, आपल्या घरी आले, चांगलं जेवलं आहे, चांगलं खाल्लं आहे, आणि एकदमच त्या माणसाला चक्कर आली आणि पडला. आपण कठीणच झालं. अहो म्हटलं काही त्यांना झालं नव्हतं, ते एकदमच चक्कर येऊन पडले, असं कसं झालं? तर तो म्हणेल नाही नव्हतं कसं झालं, त्या माणसाला बरंच बरं नाही आहे, ते तुमच्याकडे आलेच कसे आज, आणि एवढं सगळं खाल्लंच कसं त्यांनी, आता झाला ना त्रास, किती गडबड झाली. आपण म्हणतो बघा आम्हाला काहीच माहीत नव्हतं. खरं तर आम्ही आग्रह केला नसता, त्यांना खा म्हटलं नसतं, त्यांना एवढा वेळ बसू दिलं नसतं. हे काय आहे? हे विपरीत ज्ञान आहे. त्या व्यक्तीच्या विषयीचं आम्हाला योग्य ज्ञान नाही आहे, हे विपरीत ज्ञान. आपण नाही भाऊ खरंच आम्हाला माहीत नव्हतं, चुकलं. व्यवहारतः आम्ही वागताना काय कसे वागू हा भाग वेगळा, पण जगामध्ये आम्हाला किती प्रकारांनी ज्ञान होत असतं बघा. किती प्रकारांनी आम्ही जगाकडे पाहत असतो, आणि जे पाहत असतो ते त्याची यथार्थ बाजू आम्ही पाहतच नसतो. त्याची जी ज्यावेळी जशा प्रकाराने समोर येते तशी आणि ती बाजू फक्त आपल्याकडनं बघितली जाते. ते म्हणतात आता या तत्त्वज्ञानाचा विचार करताना हा एक भाग विचारात घ्यावा लागतो. कोणता? की भ्रम कशामुळे? कारण पोचायचं आहे कुठे आपल्याला? सतकडे. सत म्हणजे काय? जे शाश्वत आहे ते. सत म्हणजे दुसरं काय? जे ज्ञान. सत हे एकच स्थिर आहे, सत ही एकच शाश्वत बाजू आहे, आणि ती काय? ज्ञान आहे. आणि दुर्दैव असं आहे की आमच्याकडे त्या ज्ञानातच भेसळ आहे. कारण आम्ही जे विचार करतो, आम्ही जे पाहतो त्या सगळ्यात भेसळच आहे ना. ते आमच्याकडे मिळतं आहे ते भ्रमित, म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो? हे ज्ञान भ्रमित आहे. मग हे भ्रमित ज्ञान जाऊन यथार्थ ज्ञान कसं प्राप्त होईल हा एक विचार. त्या यथार्थ ज्ञानाचं लक्षण काय हा दुसरा विचार. त्या यथार्थ ज्ञानाला प्राप्त केल्यानंतर त्याचं फल काय? काहीतरी फळ असलं पाहिजे ना, ते फल काय? अशा प्रकाराने अनेक गोष्टींचा विचार आपल्याला तिथे ज्ञान म्हटलं की घ्यावा लागतो. आता दुसरा पुढचा एक आणखीन विचार आहे, ज्या विचाराला सत्कार्यवाद आणि असत्कार्यवाद, पुन्हा इझमच आहे.
की घडतं आहे हे सगळं, हे सत्कार्य म्हणजे सत्वरती आधारित आहे का हे सगळं असत्वरती आधारित आहे, म्हणजे आपण त्या घडणाऱ्या गोष्टीला आपण काय म्हणतो हा विषय आहे इथे. आता ह्या विषयाचा विचार करताना त्याच्या मागची भूमिका जर विचारात घेतली तर भूमिका काय आहे, तर त्याच्या मागची भूमिका अशी आहे की जे आम्ही अनुभवतो आहोत किंवा ज्या गोष्टीकडे आम्ही पाहतो आहोत ती गोष्ट काय आहे, या जगातली प्रत्येक नामरूपात्मक वस्तू आहे. आता ती वस्तू कशी निर्माण झाली किंवा त्या वस्तूचं स्वरूप काय, हे जगाला कार्य, कारण आम्ही प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी कार्यरूपात उभे आहोत. आपण म्हणतो आहो केवढं मोठं घराणं, केवढी परंपरा, केवढं सगळं चांगलं, आणि ह्या घरामध्ये हे म्हणजे भांगेत तुळस झालं, हे असं कसं घडलं, हे कार्य आहे. कारण बघ ह्या घरामध्ये असं मूल असं का बरं या संस्कारांनी युक्त झालं, हे इतकं सगळं आम्ही चांगली वस्तू करायला घेतल्या, त्या चांगल्या पद्धतीने केल्या, आणि तरीसुद्धा ते शेवटी बिघडलं का बरं, काय आहे हे जे घडलं ते कार्य. तर ते बिघडलं का न बिघडलं हा आपला विषय नाही आहे, पण एक कारण आहे, कारणाकरता चार वस्तू आहेत आणि त्याच्यामधून एक कार्य बनलं आहे. आता हे जे कार्य बनलं आहे ते कार्य असं का बनलं ह्याचं उत्तर ह्या सत्कार्यवाद किंवा असत्कार्यवादामध्ये आहे. सत्कार्यवाद याच्यामध्ये असं म्हटलं की जे मूळ कारण आहे ना, ते मूळ कारण आहे, त्याच्यापासून हे कार्य निर्माण झालं आहे, आणि त्यामुळे या कार्यामध्ये मूळचं कारण आहेच. म्हणजे कसं, मातीपासून घट निर्माण केला, आता घट झाला, सुंदर झाला, त्या घटामध्ये माती न दिसावी इतकं कौशल्याने ती मळली आहे, इतकी सुंदर गुळगुळीत असं तो घट केला आहे, त्या घटावर खूप छान रंगानी रंगरंगोटी करून तो सुशोभित केला आहे. आता माती कुठे दिसती आहे, पण तरी आम्हाला माहिती आहे की ह्या घटात माती आहे. म्हणजे कार्य घट असला तरीसुद्धा त्याचं जे कारण माती आहे ते त्या घटामध्ये आहे. हे जो मानतो त्याला काय म्हणायचं, सत्कार्यवाद. आणि हे जो मानत नाही, जो म्हणतो छे छे कार्य हा स्वतंत्र विषय आहे, तुमचा कारण काही असो त्याच्यापासून कार्य नावाची वेगळी वस्तू तयार होते. त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे चार्वाक. चार्वाक म्हणतो की हे तुमचं कारण बिरण आम्ही असलं काही मानत नाही. म्हणजे आम्ही काय म्हणतो, या जगाच्या निर्मितीला कारण कोण आहे, ईश्वर आहे. तो म्हणतो आम्ही ईश्वर मानतच नाही, हे जग निर्माण करायला ईश्वराची गरजच नाही, त्याला कोणत्याच कारणाची गरज नाही. का नाही, तो त्याचं प्रसिद्ध उदाहरण देतो. तो म्हणतो आम्हाला विडा बनवायचा आहे, आम्ही पान घेतलं, त्या पानाला चुना लावला, त्याच्यात कात घातला, त्याच्यात आणखीन काय आम्हाला आवडणारी द्रव्ये घालायची असतील ती घातली, आणि ते पान खाल्लं किंवा तो विडा खाल्ला, तर त्या विड्यामध्ये काय लाल भडक रंगाचं होतं, काही नव्हतं. ते पान हिरवं होतं, तो चुना पांढरा होता, तो कात काळपट रंगाचा होता. त्यात सुपारी घातली तर पांढरी नाही तर लाल होती, पण तोंडामध्ये तो विडा चावल्यावर लाल भडक रंग निर्माण झाला. म्हणजे मूळ कारणात घातलेल्या वस्तूंमध्ये लाल काही होतं का, काही नव्हतं, तरीसुद्धा विडा लाल रंगला ना. म्हणजे हे आमच्या अंगामध्ये चैतन्य यायला, आमच्यामध्ये जीव म्हणून संचार करायला गरज कशाची, ईश्वराची. काय गरज, जसं पानामध्ये काहीही लाल नसताना पानाचा रंग सगळ्यांच्या संमिश्रणाने लाल होतो, तसंच तो 5 महाभूतं मानतच नाही, 4च महाभूतं मानतो. तर तो कारण आकाश प्रत्यक्ष नाही आहे, तो प्रत्यक्ष प्रमाणवादी आहे, जे डोळ्याला दिसतं तेवढंच मानणार आहे. तर तो म्हणतो जर ते डोळ्याला दिसलं नाही त्यातलं काही, म्हणजे जे दिसत नाही त्याच्यानी सुद्धा जर विडा लाल रंगतो, तर माणसाच्या ठिकाणी 4 महाभूतामधून चैतन्य नाही का उत्पन्न होऊ शकत, ते आपोआप होईल, त्याच्यामध्ये चैतन्य उत्पन्न होईल आणि माणूस जन्माला येईल. त्याला ईश्वर कशाला पाहिजे. तो काय सांगतो, त्याला
असत्कार्यवाद म्हणतात. जसे बौद्ध आहेत ना, आपण मगाशीच पाहिलं, तेही असत्कार्यवादी आहेत. जैनही असत्कार्यवादी आहेत. जैन पण असंच सांगतात. जैन म्हणतात, अहो कोणतीही एक वस्तू घेतली, त्याच्यापासून काही निर्माण करायचं ठरवलं तर कारण आहे निर्माण करण्याकरता, पण जे कार्य आहे ते त्याच्यापासून पूर्ण स्वतंत्र आहे, त्याचा काही कारणाशी संबंध नाही. म्हणजे कुंभार आहे, घट बनवायला घेतला, आपण तेच उदाहरण घेऊ. घट तयार झाला, घटाचा कुंभाराचा आता काही संबंध राहिला नाही. घट तयार झाल्यानंतर आता ना पाणी पाहिजे त्या घटाला, ना आता त्या घटाला माती पाहिजे, ना आता त्या घटाला कुंभार पाहिजे. आणि त्यामुळे घट बनवण्याच्या पूर्वी जे जे सगळं कारण म्हणून होते ते आता काही उपयोगाचे राहिले नाहीत. त्यामुळे बौद्ध म्हणतात, अहो एक क्षणभरसुद्धा यातलं काही टिकत नाही. जर काही टिकतच नाही तर प्रत्येक क्षणालाच जर वस्तू बदलते तर राहिलं कुठे कारण? कारण राहिलंच नाही. प्रत्येक क्षणाला वेगळं कार्यच निर्माण होत चाललं. हे सगळे काय आहेत? असत्कार्यवादी आहेत. म्हणजे सत्कार्य म्हणजे कार्य जे आहे ते जे निर्माण होतं त्याच्यामध्ये कारण आहे, याचा अर्थ ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही कारण आणि कार्य यांच्यामध्ये तुटत नाही. कार्यात कारण आणि कार्यामध्ये कारण जे समाविष्ट आहे ते ज्या कारणापासून झालेलं आहे त्या कारणाला ते सोडत नाही, ते सुटत नाही. तिथे काय म्हणायचं? सत्कार्यवाद. जिथे ते त्यापासून वेगळं आहे तिथे काय म्हणायचं? असत्कार्यवाद. हे दोन विषय आहेत. या दोन विषयांच्यामध्ये आता प्रश्न असा आहे की सांख्य दर्शनामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे ते पक्के सत्कार्यवादी आहेत. सांख्य दर्शन का घ्यायचं? कारण सारखंच पुढे वेदांत दर्शनाच्या बरोबर झगडा करत बसायचंच आहे. त्यामुळे सांख्यांनी म्हटलं आहे सत्कार्यवाद आम्हाला 100% मान्य आहे. का मान्य आहे? त्याचं कारण असं की या जगामध्ये जे जन्माला आलं आहे ते असं विना कशाच्या कारणाच्या जन्माला येऊ शकत नाही. आणि जे जन्माला आलं आहे ते कधी नष्ट होतच नाही. हल्लीच्या विज्ञानाच्या मध्ये असलेल्या सिद्धांताप्रमाणे आपण पहिल्यांदा तो सिद्धांत घेतलेला आहे की कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर, की वस्तुमात्र ही अक्षय्य आहे आणि शक्ती पण अक्षय्य आहे. दोघांचीही अक्षय्यता आहे. त्यामुळे सांख्य हे हिरहिरीने सांगणार आहेत की सत्कार्यवाद जो आहे तोच आम्हाला मान्य आहे. आणि म्हणाले त्याचं कारण असं की जी प्रकृती आहे त्या प्रकृतीपासून, त्यांची प्रकृती स्वतंत्र आहे आणि त्या प्रकृतीपासून त्रिगुण जन्माला आलेले आहेत आणि ते जे त्रिगुण आहेत त्याच्यापासून जग निर्माण होतं आहे. म्हणजे हा खेळ कसा चालला बघा. प्रकृतीतून त्रिगुण, त्रिगुणांच्या संमिश्रणामधून पुढे झाले निर्माण ते पंचमहाभूतं, ती पंचमहाभूतं आणि 3 गुण असं मिळून ही अष्टधा प्रकृती. आणि ही प्रकृती काय करते? सारखं जन्माला घालायचं काम तिचं सगळं रहाटगाडगं, म्हणजे जन्म, त्याची स्थिती आणि त्याचा लय, हे तिन्ही सारखं चालूच आहे. हे घडतच राहणार आहे आणि त्यामुळे आम्हाला हे मान्यच आहे. ही प्रकृती जड आणि ती उत्पन्न करते, ती ह्या त्रिगुणांपासून उत्पन्न करते. त्यामुळे आली काय अडचण आता? या सत्कार्यवादाला त्यांनी परिणामवाद असं म्हटलं की हा जो सत्कार्यवाद आहे प्रत्येक वस्तू परिणाम पावते. प्रकृतीपासून निरनिराळ्या गोष्टी ज्या बनत जातात त्या गोष्टी ह्या परिणाम पावलेल्या असतात. म्हणजे काय? दुधाचं दही, शंकराचार्यांनी सुद्धा आपल्या इथे हा परिणामवाद मान्य केला आहे आणि त्यांनी म्हटलं की दुधाचं काय होतं? दही हा परिणाम आहे. ती वस्तू त्याच्यापासून निर्माण झाली, आता पुन्हा दह्याचं काही दूध होणार नाही आहे. त्या दह्यापासून ताक झालं, आता ताकाचं पुन्हा दही होणार नाही आहे. त्या ताकावरच्या लोण्याचं तूप झालं, त्या तुपाचं काही पुन्हा लोणी होणार नाही आहे. हे जे एक एक कार्य घडलं, पण लोण्यामध्ये ताक आहे, ताकामध्ये दही आहे, दह्यामध्ये दूध आहे आणि दुधापासून तूप आहे, कारण त्या दूध थेटपर्यंत पुढे जात आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं की या जगामध्ये हे सातत्याने चालूच आहे. हे एकातून एक हे जे निर्माण होणे हे परिणाम पावणं आहे. आता आंबा आहे, कैरी आहे,
त्याचा मोरांबा झाला, उद्या तो खाऊन पोटात गेला, विषय संपला. हे सारखं परिणाम पावतच असतं. आंब्याचा रस केला, आम्ही खाल्ला, तिथपर्यंत प्रोसेस आली ना. कोय घेतली, त्याचं रुजवलं, त्याला रोप आलं, रोप मोठं झालं, आंब्याला मोहर आला, आंब्याला कैऱ्या लागल्या, कैऱ्याचा आंबा झाला, आंब्याचा आपण साखरांबा केला, आम्ही तो खाल्ला, आंब्याचा आम्ही रस केला, आम्ही तो खाल्ला. ती सगळी प्रक्रिया, ते चक्र, उत्पत्ती स्थिती लयाचं असं चालूच राहिलं, असं चालूच राहतं. त्याला त्यांनी परिणामवाद असं म्हटलं आहे. आता इथे एवढ्या बाजूनी अद्वैतांनी असं म्हटलं आहे की तुम्ही म्हणता ते खरं आहे, कारण तुम्ही प्रकृतीला स्वतंत्र म्हटलं आणि त्यामुळे हे निर्माण झालेलं जे जग आहे, हे नामरूपात्मक जग, ते तुमच्या दृष्टीने हे सत्यच आहे, स्वतंत्र स्वतंत्र. त्याला त्याचं अस्तित्व आहे. म्हणजे प्रकृतीच्या दृष्टीने हिमालयाला स्वतंत्र अस्तित्व आहे, प्रकृतीच्या दृष्टीने समुद्राला स्वतंत्र अस्तित्व आहे, प्रकृतीच्या दृष्टीने जगामध्ये सर्व ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या त्या सर्व वस्तूंना त्यांच्या त्यांच्या गुणधर्माप्रमाणे अस्तित्व आहे, स्वतंत्र. म्हणजे त्यांना त्यांची आयडेंटिटी आहे, त्यांना त्यांचं स्वतःचं असं वेगळं स्थान आहे. शंकराचार्य किंवा वेदांत हे मानत नाही. आता भांडणाचा हा दुसरा मुद्दा. मागचा मुद्दा कोणता झाला आपला? मागचा मुद्दा जे ज्ञान होतं ते ज्या वेगवेगळ्या प्रकारांनी होतं, तेव्हा ज्या मर्यादा आहेत की ज्या मर्यादांमुळे आम्हाला योग्य ज्ञान होऊ शकत नाही, आम्हाला भ्रांत ज्ञान होतं. मग कोणता इझम स्वीकारायचा, कोणता वाद आम्ही स्वीकारायचा, कोणत्या वादाला आम्ही सत्य मानायचं आणि त्याप्रमाणे चालायचा, हा मागचा विषय होता. आता हा विषय काय आला? हा विषय आला की कारण आणि कार्य हे जे जग दिसतं आहे, हे जग कोणापासून निर्माण झालं, याचं कारण कोण आहे या जगाचं, ते आम्हाला कळलं पाहिजे. आपण पहिल्या दिवशी म्हटलं तसं की सगळे गॉड पार्टिकल शोधायला निघालेच आहेत की कुणापासून हे जग. सगळ्यांना कुतूहल आहे, हा सगळ्या कुतूहलाचाच विषय आहे, हा ज्ञानप्राप्तीचाच विषय आहे. त्यामुळे आता आम्हाला जेव्हा ज्ञान करून घ्यायचं आहे, याचं कारण कोण, हे कार्य आम्हाला जग दिसतं आहे, पण ह्याचं कारण कोण? तर शंकराचार्य म्हणतात की आमच्या अद्वैतामध्ये ह्याला अस्तित्व असू शकत नाही, कारण हे शाश्वत नाही आहे. बघा, शंकराचार्य, आपण मागेही एकदा बोललो, पुन्हाही बोलू, कारण ते 4 वेळा बोललं की आपल्या मनामध्ये तो विषय पुन्हा चिंतनाला येतो. आपण तिथे शंकराचार्यांचं कोणतं मत घेतलं आपण? की हे जग जे आहे ते मिथ्या आहे, हे जग जे आहे ते असत आहे, पण तरीसुद्धा हे जग कसं आहे? अनादी आहे. नष्ट झालं आहे का? शंकराचार्य पण म्हणतात ते अनादी आहे. जगाचं अनादित्व शंकराचार्यांना सुद्धा मान्य करावं लागतं, गती नाही त्याच्याशिवाय, कारण ही कंटिन्युअस प्रोसेस दिसतेच आहे. मग आता कुठे थांबले ते? त्यांना माहिती आहे की हे जग अनादी काळापासून चालत आलं आहे, म्हणजे जग नावाने अस्तित्व आहे, पण वस्तू नावाने क्षणभंगुरत्व आहे. म्हणून काय म्हटलं त्यांनी? आता हे सत्कार्यवाद बाजूला राहिला, असत्कार्यवाद बाजूला राहिला, हा सांख्यांचा परिणामवाद बाजूला राहिला. मग शंकराचार्यांनी कोणता वाद काढला? विवर्तवाद. विवर्त म्हणजे काय? रज्जूवरती सर्प किंवा दुसऱ्यावर केलेला आरोप. म्हणजे हे जग म्हणजे काय आहे? तो ब्रह्मावरचा विवर्त आहे. खरं ते ब्रह्मच आहे, दुसरं काही नाही आहे. हे जग म्हणजे आम्हाला दिसणारं हे नामरूपात्मक जग जे आहे ते आम्ही त्याला अनेक नावं दिली, आम्ही त्याला अनेक प्रकारांनी जाणण्याचा प्रयत्न केला, पण हे जग आहे काय शेवटी? हे जग म्हणजे ब्रह्मच आहे. आम्ही या जगावर फक्त हा आरोप करत राहतो आहे. त्या ब्रह्मावरती आरोप करून काय आरोप केला या जगाच्या ठिकाणी? की या जगात आम्ही नामरूपात्मक आहे म्हटलं, आम्ही हे जग चाललं आहे असं म्हटलं. हे ज्ञान काय आहे? शंकराचार्यांच्या दृष्टीने मिथ्याज्ञान. ते मिथ्याज्ञान त्यांच्या दृष्टीने कसं आहे? अनिर्वचनीय. ते म्हणतात त्याचं स्वरूप सांगता येत नाही. पण आम्ही वाद कोणता स्वीकारतो? शंकराचार्य म्हणतात आम्ही फक्त ब्रह्म एवढं एकच स्थिर आहे एवढं मानतो.
आणि मग आम्ही पुढं काय मानतो, हे जग म्हणजे त्याच्यावरचा आभास आहे. म्हणून नाव काय दिलं आहे त्याला, आभासवाद. दोन्ही नावं दिली आहेत. विवर्तवादही म्हटलं आहे आणि आभासवादही म्हटलं आहे. आणखीन काय म्हटलं आहे, अध्यास. हे जग म्हणजे काय आहे, तर हा ब्रह्मावरचा अध्यास आहे, म्हणजे आरोप आहे. वास्तविक हे जग एका ब्रह्माशिवाय काहीच नाही. कारण शेवटी नाहीतरी एक ब्रह्मच आहे ना सगळं. तेच वेगवेगळी रूपं धारण करता. आम्ही काय आहोत, ब्रह्मच आहोत. आम्ही कोण स्वतंत्र आहोत वेगळे, कोणी नाही. हे जग स्वतंत्र असूच शकत नाही. ती माया स्वतंत्र असूच शकत नाही. ती पण अनिर्वचनीय ना माया. सत असत दोन्हींनी युक्त असणारी अनिर्वचनीयच आहे. पण तिला स्वतंत्र अस्तित्व आहे का, नाही. असं अस्तित्व जर मायेला स्वतंत्र झालं तर ईश्वर आणि जग हे दोन निर्माण झाले असते. कोणासारखे झाले असते, सांख्यांसारखे. सांख्यांचा पुरुष आणि सांख्यांची प्रकृती हे दोन्ही स्वतंत्र घेतलेत त्यांनी. आपण पहिल्यापासून म्हणतोय की वेदांताचा प्रधान मल्ल कोण आहे, सांख्य. एकदा सांख्यांची हे जीत झाली की बाकी सगळे किरकोळ आहेत. लहान लहान आरोपांनी त्यांचं खंडन करता येतं की या ठिकाणी खंडन झालं, या ठिकाणी खंडन झालं. म्हणजे आता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की अंतिम पदार्थ कोणाचे काय आहेत. आता बाकीच्यांचे आपल्याला बघायला नको, हे सगळं डोक्याची मारामारी म्हणून आपण आपलं पाहून घेतलं एकदा. अंतिम पदार्थ अद्वैतांनी काय मान्य केलं आहे, सच्चिद आनंद स्वरूप असणारं परब्रह्म तत्व. त्यांचं काय आहे, ह्या जगाचं अंतिम तत्व काय आहे, तर त्यांच्या दृष्टीने हे सच्चिदानंद स्वरूप असणारा असा जो ईश्वर आहे तो ईश्वर आहे. दुसरं, बाकीचे चार आचार्य त्यांनी ईश्वर मानला आहे. ते त्या परब्रह्माशी जाऊन पोचले नाहीत. का नाही पोचले, त्यांनी का नाही परब्रह्म पकडलं. शंकराचार्यांनी काय सांगितलं, फक्त परब्रह्मच. आणि ते कोणत्या लक्षणांनी व्यक्त झालं, परब्रह्म सत चित आणि आनंद या लक्षणांनी वर्णित आहे, एवढंच. पण हे बाकीचे आचार्य रामानुज, मध्व, निंबार्क आणि वल्लभ हे काय म्हणतात, नाही आम्ही ईश्वर मानतो. आमचा जो ईश्वर आहे तो विष्णू आहे, तो भगवान श्रीकृष्ण आहे, ज्यांनी पूर्ण अवतार घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही ईश्वराला स्वीकारतो. हे म्हणतात आम्ही नाही ईश्वराला स्वीकारत. आणि त्यामुळे यांनी काय काय मानलं की ब्रह्म हे एकटं स्वतंत्र तत्व आहे, परंतु जीव आणि जगत हे सगळं त्याच्या अधीन आहे असं मानून त्यांनी ईश्वरवाद स्वीकारला परब्रह्माच्या ठिकाणी. का, कारण आम्हाला दृश्य स्वरूपात आपण आता उपनिषद सध्या शिकताच आहात, त्याच्यामध्ये केनोपनिषदात काय म्हटलं आहे, तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, ज्याची उपासना कधीच करता येत नाही, ते उपासनेच्या पलीकडे आहे. मग जे उपासनेच्या पलीकडे आहे त्याचा आम्हाला काय उपयोग. आता आपण पुढे मारामारी होईल तेव्हा खूप इंटरेस्टिंग आहे ती, की ते जे निर्विशेष परब्रह्म आहे, निर्विषय परब्रह्म आहे, त्याचा आम्हाला काय उपयोग, ज्याची उपासनाच करता येत नाही. मग ज्याची उपासना करता येते ते कसं आहे, सविशेष ब्रह्म आहे. हां, आणि ते सविशेष ब्रह्माचा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणून निर्विशेष ब्रह्म, निराकार ब्रह्म नाही, सविशेष ब्रह्म. आता सविशेष ईश्वर, शंकराचार्यांनी ईश्वर मानला नाही. मानला नाही म्हणजे कशा करता, हां तुम्हाला काय थोडीशी उपासना करायची आहे, चित्तशुद्धी करायची आहे, तेवढ्यापुरती तुम्ही काही भक्ती केलीत, काही आचार धर्म किंवा काही उपचार किंवा काही साधन मार्ग तुम्ही अवलंबले, ठीक आहे. पण ती ईश्वराची भक्ती हा आमच्या मार्गातला भाग नव्हे. आमच्या मार्गामध्ये काय ते म्हणतात, ज्ञानातेव तू कैवल्यम, ज्ञानानीच कैवल्याची प्राप्ती. आणि बाकीचे आचार्य काय म्हणतात, बाकीचे आचार्य म्हणतात भक्ती, भगवंताची भक्ती साधन मार्ग म्हणून स्वीकारावी, पण भक्तीच भगवंताला प्राप्त नाही करून देत. प्राप्त कोण करून देतो, ईश्वराचा कृपानुग्रह, ईश्वराचंच करुणा, ईश्वराचं प्रेम, ईश्वराची इच्छा
कोणतं वचन घेतलं उपनिषदाचं? आपण पूर्वी पण एकदा त्याचा विचार केला. यमे वैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. परमात्मा ज्या व्यक्तीला वरतो, वृणुते म्हणजे स्वीकारतो, त्याच्याच पुढे तो आपली तनु प्रकट करून दाखवतो, इतरांना नाही. मग तो स्वीकारतो म्हणजे काय करतो? अनुग्रह करतो. त्याच्या कृपेचा अनुग्रह ज्याच्यावर झाला आहे त्यालाच परमात्म तत्व प्राप्त होऊ शकतं, त्याच्या स्वरूपाचं आकलन होऊ शकतं. आता हा जो जीवात्मा आहे, म्हणजे आता गल्लत आपण हे का घेतो? इतके दिवस झाले लोक म्हणजे राहू, ते कुठं ठेवलं आहे तुम्ही ब्रह्मसूत्राचं पुस्तक? तुमचं हरवलं आहे की काय? त्यामुळे आपले इकडे तिकडे गडबड करताय. आता बघा, हा जो जीवात्मा आहे ना, हा जीवात्मा कसा स्वीकारला आहे बघा. आता आम्ही सर्रास कोणताही शब्द कुठेही वापरतो, जीवात्मा हा शब्द कसाही वापरतो. शंकराचार्य म्हणतात, मी जीवात्मा मानत नाही, मी जीव आणि आत्मा वेगळा सांगतो. जीवाला काय आहेत? विकारांनी युक्त आहे, जीव उपाधीनी युक्त आहे. त्या जीवाला दशा किती? 3, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. ह्याच्याशी निगडीत तो जीव आहे. आणि आत्मा तुर्यगा, याच देहात आहे. पण या देहात जीव पण आहे ना आत्मा पण आहे. या जीवाला मात्र 3 अवस्था आहेत आणि आत्मा मात्र तुर्यगा आहे. आता बाकीचे आचार्य जीवात्मा मानतात. बाकीचे आचार्य म्हणतात की आमच्या ठिकाणी द्वैती म्हणजे विशिष्टाद्वैती, शुद्धाद्वैती आणि मध्वाचार्यांच्यासारखे पूर्णद्वैती, ते म्हणतात आम्ही जीवात्मा मानतो. का? त्याचं कारण असं की आम्ही जीवात्म्याला अणुप्रमाण मानतो, एक गोष्ट. दुसरं, जीवात्मा हा परमात्म्याशी कधीच एकरूप होऊ शकत नाही. तो नेहमीच परमात्म्याची उपासना करतो. त्यानंतर त्याच्यामध्ये परमात्मा होण्याचं सामर्थ्य आम्ही न स्वीकारल्यामुळे आमचा जो मोक्ष आहे तो मोक्ष म्हणजे वैकुंठ आहे. त्या वैकुंठात त्याच्याजवळ आम्ही कायम राहतो आणि त्या वैकुंठामध्ये ईश्वराच्या बरोबर त्याच्या लीलेत सहभागी होतो. शंकराचार्य म्हणतात, एकदा ज्ञान झालं की काही होत नाही, तो केवळ स्वरूपाला प्राप्त होतो. अनुभवायला आता काहीच वेगळं राहत नाही, कारण जीवो ब्रह्मैव ना परहा, तो ब्रह्मच होऊन गेला, संपला. आता त्या जीव नावाचा खेळ विषय संपला. म्हणजे आता काय झालं? शंकराचार्य जीव आणि आत्मा वेगळं मानतात आणि उरलेले 4 भक्ती आचार्य वेदांतामध्ये जीवात्मा मानतात. जीवात्मा अणुपरिमाण आहे, जीवात्मा सूक्ष्म आहे. जीवात्मा अणुपरिमाण म्हणजे सगळी दुर्बलता, सगळे दोष त्या अणुशब्दामध्ये घालून टाकलेत की इतका तो सामान्य आहे. त्यामुळे मोक्षस्वरूप भिन्न भिन्न झालं. मोक्षाचे मार्ग भक्ती, कृपानुग्रह. शंकराचार्य चित्तशुद्धी करता तुम्हाला पाहिजे तो मार्ग बघा. चित्तशुद्धी झाल्यानंतर केवळ ज्ञानच झालं पाहिजे की ब्रह्म आणि जीव यांच्यामध्ये अंतर नाही. हे ज्ञान झालं की विषय संपला. की मग काय झालं? म्हणाले केवल स्थिती प्राप्त झाली. ज्ञानातेव तू कैवल्यम. मग कैवल्याची स्थिती आपल्याला प्राप्त आहे. साधन मार्ग शंकराचार्यांचा झाला. उरलेल्या 4 आचार्यांचा साधन मार्ग भक्ती करा. भक्तीमध्ये तुम्हाला आवडेल तो मार्ग स्वीकारा. आणि एक आहे की थोडंसं ह्या सर्व आचार्यांनी अगदी प्रत्यक्ष म्हटलं नसलं तरी पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ह्या दोघांच्यामध्ये संबंध आहे. कसा? पूर्वमीमांसेमध्ये यज्ञ आदी प्रक्रिया कर्मकांड आहे आणि उत्तरमीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र ब्रह्मज्ञान आहे. पण त्यांचं म्हणणं असं की आधी पूर्वमीमांसा आणि मग उत्तरमीमांसा. म्हणून पूर्वमीमांसेमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत? पूर्वमीमांसामध्ये नित्य आणि नैमित्तिक कर्म कधीही चुकवू नका. त्याच्याचबरोबर निषिद्ध कर्माचा स्वीकार करू नका आणि काम्य कर्माचा स्वीकार करू नका. आता या सगळ्याचा सुंदर समन्वय कोणी साधला? गीतेनी.
कर्मयोग सांगताना त्यांनी नित्यनैमित्तिक कर्म, त्याचबरोबर काम्य आणि निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म सोडून द्या, काम्य कर्म करू नका, निष्काम कर्मयोग, निष्काम भावाने कर्म करत राहा. आणि इकडे नित्य आणि नैमित्तिक स्वधर्म, स्वधर्माचं आचरण कधीच सोडायचं नाही. सातत्याने स्वधर्माचं आचरण करत जीवन जगला की तो सगळंच प्राप्त त्याला झालेलं आहे. आणि म्हणून आता आपण हे जे 9 भाग आहेत की ह्या 9 भागांच्या मधून आपल्याला वेदांताची पकड येते. ही पकड आहे वेदांताची की केव्हाही प्रमाण म्हटलं की आपल्या मनात ते आलं पाहिजे की प्रमाणं इतकी का मानली, शंकराचार्यांना का मानावी लागली आणि मग ती स्वीकारून त्यांनी का केलं. दुसरं, प्रत्यक्ष ज्ञानाचं प्रमाण, स्वतः प्रमाण का परतः प्रमाण. ज्ञान दुसऱ्यावर कसं अवलंबून राहील, ज्ञान ज्ञानावरच अवलंबून आहे. ज्ञान ज्ञानाच्या ठिकाणीच परिपूर्ण आहे. ते जर परिपूर्ण नसेल आणि दुसरं काहीतरी लागत असेल तर मग ज्ञान कशाला म्हणायचं, त्याला जर दुसऱ्या गोष्टींनी समजून घ्यायचं. तिसरी गोष्ट आपण बघितली की आम्हाला ह्या जगाचं जे मिथ्यात्व आहे किंवा आम्हाला जे दर्शन आहे, हे दर्शन कसं आहे, आम्हाला भ्रमित आहे, आम्हाला यथार्थ दर्शन होत नाही. मग त्या भ्रमाचे प्रकार किती होतात. आपण सगळ्यांना स्पर्श करतो. आपल्याला कुठले कोण आचार्य आहेत, कोणी नाही, आपल्याला सगळे आचार्यच आहेत. बौद्ध पण आचार्यच आणि शंकराचार्य पण आचार्यच आहेत. कारण कधी त्या बौद्धांच्या जागेत जाऊन बसतो आम्ही, कधी आम्ही शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान बोलायला लागतो. खरं किती वागतो कोणाला माहिती, पण सगळ्या ठिकाणी आमचा संचार आहे. पुढे हे जग आहे हे कसं निर्माण झालं आहे, ह्या जगाची निर्मिती आम्ही काय समजावी. आता जसा पूर्वमीमांसक आहे त्याला संदेह नाही आहे. तो म्हणतो हे जग कशा करताय मला, तर हे जग मला कर्म करायचं आहे, उत्तमोत्तम कर्म करून मला स्वर्गाच्या करता पुण्य मिळवायचं आहे. आणि ते पुण्य मिळवण्याकरता मी जगात आलो आहे. मी कायम यज्ञ करत राहणार, पुण्य मिळवणार, त्या पुण्याने मी स्वर्गात जाणार, तिथे राहणार, माझं पुण्य संपलं की खाली येणार, पुन्हा यज्ञ करणार. त्याची भूमिका ठरलेली आहे. आपली भूमिका, आपल्याला कोणतीच भूमिका नाही आहे. कशा करता की ह्या अध्यात्मामध्ये काय स्वीकारायचं आहे हे स्वीकारण्याकरता आम्ही कोणता मार्ग धरावा, साधनेचा मार्ग कोणता असावा, त्या दृष्टीने आम्हाला ह्या जगाकडे कसं पाहायचं आहे. शंकराचार्यांच्यासारखं जग मिथ्या आहे म्हणून बघायचं आहे का वल्लभाचार्य मध्वाचार्यांच्यासारखं आम्हाला हे ईश्वरवादी जग त्याच्या कृपेकरता या जगामध्ये सदाचरणामध्ये राहून नित्य आमचं कर्म योग्य प्रकाराने करून आम्हाला त्याची कृपा संपादन करायची आहे का. त्या ज्ञानाच्या मार्गाने आम्हाला काही मान्य नाही आहे, आम्ही हे सगळं सोडलं आहे आणि आम्ही फक्त आमच्या ठिकाणी ज्ञानमार्गाचा अभ्यास करतो आहे, हे बघायचं आहे. अशा प्रकाराने अनेक विषय आहेत की जे आत्तापर्यंत आपण पाहिले. मोक्ष पाहिला, मोक्षाचा मार्ग पाहिला, प्रत्यक्ष मोक्षाचं स्वरूप पाहिलं. कोणी म्हणेल नाही आम्हाला ते वैकुंठात राहायचं नाही, आम्हाला तसलं नकोच आहे, आम्ही शंकराचार्यांच्या प्रमाणे ज्ञानमार्गाने निघून जाऊ. वल्लभाचार्यांसारखे म्हणतील नाही आम्हाला भगवंत अनंत काळपर्यंत लीला करतो, त्या नित्यलीलेमध्ये आम्हाला सामील व्हायचं आहे. हे सगळं जे आहे ना, ह्या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. आणि आपण पहिल्या दिवशी म्हणाल्याप्रमाणे रुची नाम वैचित्र्यात, आमच्या प्रत्येका ठिकाणची रुची भिन्नता आहे. ती रुची भिन्नता आम्हाला जिथे सापडते, जी पटते ती आम्ही स्वीकारतो. आता इथपर्यंत आपण आलो. आता पुढच्या वेळी आपल्याला काय बघायचं आहे, पुढच्या वेळी बघायचं आहे हे 5 आचार्य कसे एकमेकांच्यामध्ये खेळतात. जे शंकराचार्य जेव्हा भास म्हणतात त्यावेळी लगेच रामानुजाचार्य म्हणतात गरज काय भास म्हणायची, गरज काय माया म्हणायची, अहो हे जग असं पाहता येतं ना. आणि त्यामुळे प्रत्येकाची जी भूमिका, आणि आपल्याला आपण इतक्या विस्ताराने पाहणार नाही, जेव्हा खंडन मांडनात जाऊ तेव्हा अजून थोडा विस्तार बघू, पण पुढच्या वेळी थोडंसं बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की अरे प्रत्येकाचंच म्हणणं बरोबर आहे, कुठे चूक आहे. आता हे रामानुज बोलल्यावर शंकराचार्य काय बोलतील, आता मध्वाचार्य बोलल्यावर शंकराचार्य काय बोलतील. म्हणजे ही एक जी बुद्धीचं वैभव आहे आणि जी मांडणी आहे ती मोठी आनंददायी आहे. म्हणून एकदा आपण ती बघू की कसे तर्क, कसा न्यायाच्या ह्याच्यावरती ज्या प्रक्रिया किंवा घटित वेदांत आहे तो कसा चालतो आणि मग तो कसा मांडला जातो. आजचा विषय आपण इथे थांबवूया.